कुरुंदवाडचे लोकनेते माजी नगराध्यक्ष जयराम बापू पाटील यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप। कुरुंदवाड शहराच्या विकासात मोलाचं योगदान देणारे माजी नगराध्यक्ष जयराम बापू पाटील यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले। सोमवारी सकाळी कृष्णा पंचगंगा संगमावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। बापूंच्या निधनानं कुरुंदवाड शहरासह संपूर्ण शिरोळ तालुक्यावर शोककळा पसरली असून एका जनसंपर्क दांडगा असलेल्या नेतृत्वाला तालुका मुकला आहे। बापूंना श्रद्धांजली वाहण्यासाठी कुरुंदवाडमधील व्यापारी आणि नागरिकांनी सोमवारी सकाळपासून आपले व्यवहार स्वयंस्फूर्तीनं बंद ठेवले। त्यांच्या निवासस्थानापासून निघालेल्या अंत्ययात्रेत जनसागर लोटला होता। मार्गावर ठिकठिकाणी व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून आपल्या लाडक्या नेत्याला अंतिम निरोप दिला। यावेळी उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते। जयराम बापू पाटील यांच्या निधनाचं वृत्त समजताच राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त झाली। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार शाहू महाराज, मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने आणि आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शोक संदेशाद्वारे त्यांच्या कार्याचा गौरव करत श्रद्धांजली अर्पण केली। स्मशानभूमी इथं झालेल्या शोक सभेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बापूंच्या आठवणींना उजाळा दिला। यामध्ये माजी आमदार दिनकर तात्या पाटील, रामचंद्र डांगे, दादासाहेब पाटील, वकील विजय जमदगणी, अनिलराव यादव, बाळासाहेब गायकवाड, जयपाल बलवान, तुकाराम माळी, प्राचार्य श्रद्धा कोठावळे, हरिश्चंद्र पाटील, जवाहर पाटील, रामभाऊ मोहिते आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या। या अंत्ययात्रेला शिरोळ तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीनं जयराम बापूंचा जनसंपर्क किती व्यापक होता याची प्रचिती पुन्हा एकदा आली।